सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल करणारी बातमी समोर येत आहे। शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मुख्य आग्रा रोड, मामलेदार कचेरी, नेहरू चौकातील तलाठी कार्यालय आणि आता शहरातील मुख्य जेल रोड समोरील रस्त्यावरही कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे भयंकर साम्राज्य पसरले आहे। सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मोनिका शिंपी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या गंभीर समस्येबाबत महानगरपालिकेचे ठेकेदार, अधिकारी आणि थेट आयुक्तांना वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे। कचरा उचलणाऱ्या गाड्या आणि ट्रॅक्टर वेळेवर येत नसल्यामुळे सरकारी कार्यालयांचा परिसर आणि मुख्य रस्ते अक्षरशः उकिरडे बनले, ज्यामुळे परिसरात भयंकर दुर्गंधी पसरून नागरिकांचे आणि विशेषतः ये-जा करणाऱ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासामुळे आणि रोगराईच्या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक जनतेमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या धुळे महानगरपालिकेला या घाणीच्या साम्राज्यातून शहराला मुक्त करण्यासाठी नक्की कधी जाग येणार, हाच खरा सवाल आता उपस्थित होतोय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। ही रोजची होणारी समस्या आहे, वर्षानुवर्ष होणारा त्रास आहे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना आम्ही भरपूर वेळा सांगितलं की घंटा गाडी किंवा कचरा गाडी येते त्या ठिकाणी कचरा टाकावा म्हणून आम्ही वेळोवेळी सूचना करत आलो। परंतु या सरकारी कार्यालयाच्या बाहेर इतका कचरा जमतो आणि येणारे ट्रॅक्टर किंवा कचरा उचलणाऱ्या गाड्या खूप उशिराने येतात, तिथे लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो। त्यातल्या त्यात अनेक रोगराईला सामोरं जावं लागतं, त्यामुळे खूप त्रास होतो मॅडम।